नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जर तुम्ही पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत परीक्षेत वारंवार विचारले जाणारे 25 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न जे तुमच्या तयारीला एक नवी दिशा देतील। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी गुण मिळवून देणारा ठरू शकतो। आणि हो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे अभ्यासाचे व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या प्रश्नापासून। प्रश्न क्रमांक पहिला, आहारशास्त्रानुसार माणसाच्या दररोजच्या आहारात दुधाचे प्रमाण किती असणे गरजेचे आहे? 140 ग्रॅम, 220 ग्रॅम, 270 ग्रॅम की 360 ग्रॅम? याचं योग्य उत्तर आहे 220 ग्रॅम। प्रश्न क्रमांक दुसरा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली तिहेरी संकरित गाय तयार करताना जर्सी व हॉल्स्टीन फ्रिजियन या विदेशी जातीचा तर रिकामी जागा या देशी जातीचा उपयोग केला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फुले त्रिवेणी म्हणून ओळखली जाणारी ही जात, यामध्ये हॉल्स्टीन फ्रिजियन, जर्सी व गिर याचा उपयोग करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 3, चक्री चराई ही संकल्पना पुढीलपैकी कोणत्या पर्यायात अधिक अचूक शब्दात स्पष्ट केली गेली आहे? गायरानाचे भाग पाडून चांगल्या गवत वाढलेल्या भागात पाळीपाळीने चराई करणे, जनावरांना चक्राकार पद्धतीने फिरवून आणणे, जनावरे चरताना बैल, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांना क्रमाक्रमाने चरणीस नेणे किंवा यापैकी नाही? याचे योग्य उत्तर आहे गायरानाचे भाग पाडून चांगल्या गवत वाढलेल्या भागात पाळीपाळीने चराई करणे। प्रश्न क्रमांक 4 आहे, पुढीलपैकी कोणते एक गवत गायरानीसाठी जास्त उपयुक्त आहे? अंजन, मार्वेल, सुबाबूळ की कुसळी गवत? तर एखाद्याला जर गायरान म्हणजे समजत नसेल तर ही गावातील अशी एक जमीन असते, तिथे आपण आपले पशु चराईसाठी नेत असतो। तर त्यासाठी योग्य असं गवत आहे मार्वेल गवत। त्याचं उत्तर आहे ब, मार्वेल। प्रश्न क्रमांक 5, निवड पद्धतीद्वारा सुधारित अशा उस्मानाबादी शेळीच्या प्रजातीस कोणते नाव देण्यात आले आहे? उस्मानाबादी 1, फुले उन्नती, निवड 1 की फुले प्रगती? आपल्या सर्वांना याचे योग्य उत्तर माहिती आहे, फुले उन्नती। ऑप्शन क्रमांक ब, फुले उन्नती हे त्याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, उस्मानाबादी जातीच्या शेळ्या प्रामुख्याने मराठवाडा विभागातील रिकामी जागा येथील जनावरांच्या बाजारात उपलब्ध होतात। याचं योग्य उत्तर आहे मुखेड। आणि मुखेड हे नांदेड जिल्ह्यामधील बाजारपेठ आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे। प्रश्न क्रमांक 7, विदेशी जातीच्या गायीमध्ये असणाऱ्या वैशिष्ट्यात पुढीलपैकी सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? त्या जास्त दिवस व अधिक दूध देतात, त्यांचा भाकड अधिक असतो, त्या वयाच्या 3ऱ्या वर्षी वितात, त्यांच्या 2 वितातील अंतर जास्त असते? याचं योग्य उत्तर आहे त्या जास्त दिवस व अधिक दूध देतात। प्रश्न क्रमांक 8, खाद्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता कोणत्या जनावरात जास्त असते? गाय, म्हैस, उंट की शेळी? आपल्या सर्वांना माहिती आहे गायीची खाद्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता सर्वात जास्त असते, त्यामुळे याचे उत्तर आहे अ, गाय। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोणत्या जनावराच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते? याचे उत्तर आहे म्हैस। आपल्या सर्वांना माहिती आहे की म्हशीमध्ये गायीच्या तुलनेत फॅटचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे पर्यायापैकी म्हैस हे उत्तर अधिक योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10, अलीकडे महाराष्ट्रात संकरित गायीचे प्रमाण वाढल्याचे महत्त्वाचे कारण कोणते? संकरित गायीच्या दुधात फॅटचे प्रमाण जास्त असते, त्यांची दूध उत्पादन क्षमता तुलनात्मकदृष्ट्या अधिक असते, संकरित गायी निर्माण करणे कृत्रिम रेतनामुळे सोपे झाले आहे, संकरित गायी लवकर वयात येतात? तर याचे योग्य उत्तर आहे त्यांची दूध उत्पादन क्षमता तुलनात्मकदृष्ट्या अधिक असते। प्रश्न क्रमांक 11, संकरित गायी दूध उत्पादन व तत्सम बाबतीत महत्त्वाचे कार्य करणारी अग्रगण्य अशासकीय संस्था म्हणून खालीलपैकी कोणत्या संस्थेचा निर्देश करता येईल? याचे योग्य उत्तर आहे भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान,
उरुडी कांचन. उरुडी कांचन हे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. भारतीय कृषी उद्योग याला इंग्रजीमध्ये बायफ असे म्हणतात. भारतीय ॲग्रो इंडस्ट्री फाउंडेशन. प्रश्न क्रमांक 12. दुधाचा महापूर म्हणजेच ऑपरेशन फ्लड ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली? आपल्या सर्वांना माहिती आहे, भारतातील दूध उत्पादन वाढीसाठी राबवण्यात आलेली एक महत्त्वाची राष्ट्रीय योजना म्हणजे दुधाचा महापूर. यालाच इंग्रजीमध्ये आपण ऑपरेशन फ्लड असे म्हणतो आणि याचे शिल्पकार म्हणून डॉक्टर वर्गीस कुरियन यांना आपण ओळखतो. त्यांनी याची सुरुवात 1970 ते 71 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक 13. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये शेतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचा बैल उपयुक्त ठरतो? खिल्लार, डांगी, देवणी की सिंधी? याचे योग्य उत्तर आहे डांगी. डांगीचे मूळ स्थान हे गुजरातमधील डांग जिल्ह्यामध्ये आहे. ते महाराष्ट्रामध्ये ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आढळते. डांगीची त्वचा ही तेलकट असल्यामुळे पावसाळी प्रदेशामध्ये ती चांगलं काम करू शकते. त्यामुळे पावसाच्या प्रदेशात ओढकामासाठी डांगी या जातीचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी कोणता प्राणी हा उष्णता प्रतिरोधक म्हणजेच हीट रेजिस्टन्स आहे? म्हैस, गाय, उंट की शेळी? याचे योग्य उत्तर आहे उंट. उंट हा उष्णता प्रतिरोधक प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 15. दुग्धज्वार हा रोग रक्तातील पुढीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम की पोटॅश? याचे योग्य उत्तर आहे कॅल्शियम. हा रोग संसर्गजन्य रोग आहे. यामध्ये दुधात गाठी तयार होतात व परिणामी दूध खराब होते. प्रश्न क्रमांक 16. नाफेड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचे उत्तर आपल्याला चांगलेच माहिती आहे. नाफेड हे शेतीमाल विक्री संबंधित येते. नाफेडचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया. याची स्थापना 1958 मध्ये झाली आहे आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात प्रामुख्याने रिकामी जागा प्रकारच्या शेळ्या आढळतात. तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी शेळी प्रसिद्ध आहे आणि ती मांसासाठी प्रसिद्ध आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील एकूण दूध उत्पादनात गाईचा दुधाचा वाटा सर्वसाधारणपणे 51% आहे. तर गाईपासून मिळणाऱ्या एकूण दूध उत्पादनात संकरित गाईचा दुधाचा वाटा किती टक्के आहे? याचे योग्य उत्तर आहे 61%. प्रश्न क्रमांक 19. जनावराच्या पोटातील कोणत्या भागास आंबवन पिंप असे म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे जठरिका. जठरिकाला इंग्लिशमध्ये रुमेन असे सुद्धा म्हणतात. जठरिकामध्ये सूक्ष्मजीवाच्या मदतीने खाद्यांचे आंबवन होऊन पचनास सुरुवात होते, म्हणून त्याला आंबवन पिंप असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या दुधात दुग्ध शर्कराचे प्रमाण इतर 3 पेक्षा अधिक असते? मेंढीचे दूध, शेळीचे दूध, आईचे दूध की गाईचे दूध? याचे योग्य उत्तर आहे क आईचे दूध. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी कोणती एक जात म्हशीची नाही? जाफराबादी, मुर्हा, जर्सी की पंढरपुरी? याचे योग्य उत्तर आहे जर्सी. जर्सी ही एक विदेशी गाईची जात आहे जिचे मूळ स्थान जर्सी बेट इंग्लंडमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी या जातीची गाय सर्वाधिक दूध देते? जर्सी, हॉल्स्टीन फ्रिजियन, साहिवाल की गीर? याचे योग्य उत्तर आहे हॉल्स्टीन फ्रिजियन. हॉल्स्टीन फ्रिजियनचे मूळ स्थान आहे हॉलंड आणि या हॉल्स्टीन फ्रिजियनमध्ये फॅटचे प्रमाण जवळपास 3.5% पर्यंत असते. प्रश्न क्रमांक 23. म्हशीच्या पोषणाच्या अनेक प्रकारापैकी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अवलंब महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केला जातो? फक्त चरावयास नेणे, फक्त गोठ्यात बांधून खाद्य देणे, शेतात मोकळे सोडणे, चरणीस नेणे व गोठ्यात खाद्य देणे? याचे योग्य उत्तर आहे चरणीस नेणे व गोठ्यात खाद्य देणे. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी गायीची कोणती जात जास्त दूध देणारी म्हणून प्रसिद्ध आहे? गीर, डांगी, गवळाऊ की देवणी? पर्यायामधून आपल्याला गीर ही जात जास्त दूध देणारी दिसते. तिचे मूळ स्थान गुजरातमधील आहे आणि तिला महाराष्ट्रामध्ये सोरटी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी कोणत्या जातीचे बैल चपळ व शेतकामास उत्तम म्हणून प्रसिद्ध आहे? कांक्रेज, थारपारकर, गीर की खिल्लार? याचे योग्य उत्तर आहे खिल्लार. खिल्लार हे सांगली जिल्ह्यामधील आहे
आणि या बैलांचा उपयोग जास्त करून शर्यतीसाठी केला जातो.